स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण सरासरी हा भाग पाहणार आहोत. सरासरीलाच मध्यमान असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सरासरी हा शब्द तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकलाच असेल. आपण टी व्हीवर नेहमी बातम्या ऐकतो पहा की सरासरी किती पाऊस पडला, किंवा आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा शाळेमध्ये सुद्धा पहा आपल्या कानावर शब्द पडतात की सरासरी किती गुण मिळाले. तर सरासरी म्हणजेच काय हे आज आपण पाहणार आहोत. तर स्पर्धा परीक्षेला सरासरीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा, रोहनला भाषा विषयात 38 गुण, गणितात 30, इंग्रजीत 25, विज्ञानात 35 व इतिहासात 47 गुण मिळाले. तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? तर पहा, या ठिकाणी आपल्याला रोहनचे वेगवेगळ्या विषयातले मार्क दिलेले आहेत आणि त्याला सरासरी एकूण किती गुण मिळाले असा प्रश्न विचारलेला आहे. तर सरासरी म्हणजेच काय पहा, की आपल्याला जी माहिती दिलेली असते त्या सर्वांची बेरीज करायची आणि एकूण किती संख्या आहेत तेवढ्या संख्येने त्याला भागायचं असतं, म्हणजेच सरासरी मिळते. तर सरासरीसाठी या ठिकाणी सूत्र आहे पहा, सरासरी बरोबर दिलेल्या माहितीमधील प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. आता प्राप्तांक म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला जे इथं गुण दिलेले आहेत तर वेगवेगळ्या उदाहरणामध्ये वेगवेगळी माहिती असते, त्यालाच प्राप्तांक असे म्हणतात. तर त्या सर्वांची बेरीज करायची आणि त्याला एकूण प्राप्तांकांनी, म्हणजे या ठिकाणी आता किती विषय आहेत पहा तेवढ्या विषयाने त्याला भागायचं. तर आता आपण काय करूयात, कोणकोणत्या विषयातले गुण दिलेले आहेत पहा. भाषा विषयामध्ये त्याला 38 गुण आहेत, त्यानंतरनं गणितामध्ये 30 गुण, इंग्रजीमध्ये 25, विज्ञानमध्ये 35 आणि इतिहासात 47 गुण आहेत. आता भागिले एकूण प्राप्तांक म्हणजेच काय पहा, आता एकूण किती विषय दिलेले आहेत तिथं 1, 2, 3, 4, 5 विषय दिलेले आहेत, म्हणून आपण याला काय करूयात सांगा, 5नी भागूयात. तर या ठिकाणी बेरीज करू. 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 आणि 8 25ला 5, हातच्याले 2, 4 आणि 2 6, 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, म्हणजे यांची बेरीज आलेली आहे 175. त्याला आपण एकूण प्राप्तांक म्हणजे 5नी भागूयात. किती येत आहे पहा, 5 1 5, 5 त्रिक 15, 16 17 2 राहिले, 5 5 25, म्हणजेच सरासरी त्याला एकूण किती गुण मिळाले सांगा, 35 गुण मिळालेले आहेत. म्हणजेच काय की दिलेल्या माहितीची जे अंक दिलेले आहेत त्यांची सर्वांची बेरीज करायची आणि त्याला एकूण प्राप्तांकांनी भागाकार करायचं. तर यावर आणखीन वेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे येतात ते पहा. तर 3 विषयातील गुणांची सरासरी 75 आहे, त्यातील एका विषयात 52 गुण असतील तर इतर 2 विषयाच्या गुणांची बेरीज किती? पहा, असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर काही नाही, आपल्याला फक्त सरासरीचं सूत्र लक्षात ठेवायचं आणि त्या सूत्रामध्ये आपल्याला जी माहिती दिली आहे त्यावरून आपल्याला उदाहरण सोडवता येतं पहा. तर या ठिकाणी आपण सोडवूयात. सरासरी बरोबर दिलेल्या माहितीतील प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. तर आपल्याला फक्त 3 विषयाच्या गुणांची सरासरी दिली आहे. किती दिली आहे सांगा, 75, म्हणून सरासरीच्या ठिकाणी 75 लिहूयात बरोबर. आता आपल्याला इथं बेरीज यांची काढायची आहे, म्हणून आपण हे काय करू सांगा, इथं वर बेरीज लिहूयात आणि भागिले आता एकूण प्राप्तांक म्हणजेच आपल्याला किती विषय दिलेले आहेत सांगा, 3 विषय, म्हणून खाली काय लिहावं लागणार आहे आपल्याला, 3 लिहावं लागणार आहे. आता या ठिकाणी आपण समीकरण तयार करून सोडूयात. आपल्याला 3 विषयाच्या गुणांची बेरीज किती येते ते पाहूयात. बेरीज बरोबर आता यांचा क्रॉस गुणाकार करावा लागणार आहे. बेरीज आणि इकडं क्रॉस आणि हे क्रॉस गुणाकार, 75 गुणिले 3 बरोबर 5 त्रिक 15ला 5 हातचा 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, म्हणजे 225. ही काय झाली सांगा, 3 विषयाच्या गुणांची बेरीज आलेली आहे आपली. आता मग आपल्याला एका विषयाचे गुण किती दिलेत सांगा, 52 दिलेले आहेत पहा. म्हणजे ह्या 225 पैकी एका विषयात त्याला 52 गुण मिळालेले आहेत. तर इतर 2 विषयाच्या गुणांची बेरीज किती म्हणलेलं आहे. मग काय करावं लागणार आहे आपल्याला, इतर 2 विषयाच्या गुणांची बेरीज बरोबर काय करावं लागणार आहे आपल्याला, हे 3 विषयाचे गुणांची बेरीज किती आले आपलं, 225 वजा एका विषयाच्या गुण किती आहेत त्याला 52, म्हणजे 225मधनं आपल्याला 52 वजा करावं लागणार आहेत. किती येते पहा, 5मधून 2 गेले, 3 राहिले, परत 12मधनं 5 गेले,
7 राहिले, हातचा 1 1, म्हणजे 2 विषयाच्या गुणांची बेरीज किती ते सांगा, 173 येते. आणखीन एक उदाहरण पाहूयात. 4 व्यक्तींच्या वयाची सरासरी 34.5 आहे, तर त्या व्यक्तींच्या वयाची बेरीज किती म्हणलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला उलटं विचारलेलं आहे. पहा, सरासरी विचारलेलं नाही, सरासरी आपल्याला दिलेलं आहे आणि वयाची बेरीज विचारलेलं आहे. तर सुरुवातीला आपण सरासरीचं सूत्र लिहूयात. सरासरी बरोबर दिलेल्या माहितीमधील प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. आता 4 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती दिली आहे, 34.5 बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला त्यांच्या वयाची बेरीज काढायची, म्हणून इथं बेरीज लिहूयात. आता एकूण प्राप्तांक म्हणजेच किती व्यक्तींची माहिती आहे सांगा, 4, म्हणून 4 हे काय होणार आहे, एकूण प्राप्तांक. या ठिकाणी 4 लिहूयात. मग त्यांच्या वयाची बेरीज बरोबर किती येणार आहे सांगा, वयाची बेरीज बरोबर क्रॉस गुणाकार करा, 34.5 गुणिले 4 बरोबर 4 पंचे 20ला 0, हातच्याले 2, 4 चोक 16, 17 18ला 8, हातचाला 1, 4 त्रिक 12 आणि 13 म्हणजे 138. दशांश चिन्हानंतर एक अंक आहे म्हणून इथं दशांश चिन्ह देऊयात, हे 0 कटलं. म्हणजे त्या 4 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती येणार आहे सांगा, 138. पहा, आपल्याला सरासरी दिली, त्यावरून आपण त्यांच्या वयाची बेरीज काढलं. आता आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे कसं शोधायचं पहा. आता ही वयाची बेरीज जी आहे 138, याला आपण एकूण प्राप्तांक किती आहेत म्हणजे 4 व्यक्ती 4ने भागून बघूयात. 4 त्रिकम 12, 1 राहिलं, 4 चोक 16, परत 2 राहिले, भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह, 0 आलं, 4 पंचे 20 म्हणजे 34.5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि त्यांच्या वयाची सरासरी किती आहे सांगा, 34.5. म्हणजे आपण जे उत्तर काढलं ते बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सरासरीवर स्पर्धा परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे येतात ते पाहिलेले आहे. यासारखे काही उदाहरणे तुम्ही स्वतः तयार करा आणि ते सोडवण्याचा सराव करा.